नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट। तर इकडे मी 3.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। जाडे तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत, 2-3 वेळा धुवून आता इकडे मी हे भिजत घातलेले आहेत आणि 1 चमचा इकडे मेथीचे दाणे मी आता घालत आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चांगलं हे झाकून ठेवायचं आहे। आता मी हे सकाळी टाकले होते, आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत। 10 वाजता मी हे उघडून बघितलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरला चांगलं वाटून घेणार आहे, दळून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने थोडं रवाळ घेतलेलं आहे मी, एकदमच असं मऊसूत केलेलं नाहीये, थोडं रवाळ घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पोहे सुद्धा भिजवून मिक्सरला बारीक करून घालू शकता। त्यासाठी आपली इडली काय होते, एकदम स्मूथची होते। आणि तर पीठ माझं वाटून झालेलं आहे, ते पीठ मी ठेवलेलं झाकून। आणि इकडे आता एक ओला नारळ जो आहे तो खवलेला आहे मी, शिवाय आता कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, कारण सांबरला सुद्धा कोथिंबीर लागणार आहे आणि चटणीला सुद्धा लागणार आहे। तर 1 नारळ मी खिसून घेतलेला आहे आणि 1 इंच आलं, शिवाय लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची लागणार आहे, तर ती घेतलेली आहे। आणि हा 1 खवलेला नारळ आहे। तर लसूण सुद्धा आता मी सोलत आहे, जवळजवळ 1 गड्डा लसणाचा आहे, तर तो सोलत आहे मी। पहिला आपण काय करूया, खोबरा चटणी जी आहे त्याची तयारी करूया। आणि दुसरीकडे मी सांबर जे बनवण्याची भाजी वगैरे आहे त्याची सुद्धा इकडे बाजूला तयारी करून ठेवलेली आहे। तर इकडे वांगी घेतलेले आहेत, जवळजवळ 3 ते 4 वांगी मी बारीक कापून घेतलेले आहेत, शिवाय गाजर घेतलेलं आहे, 1 गाजर घेतलेले आहे, लाल मिरची घेतलेली आहे, शेवग्याची शेंग घेतलेली आहे, 2 टमाटर घेतलेले आहेत, भेंडी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि अख्खा लसूण सुद्धा घेतलेला आहे। इकडे तुरीची डाळ 1 वाटी घेतलेले आणि इकडे चटणी बनवण्यासाठी बघा, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, चवीनुसार आपल्याला मिरची घालायची आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेले आणि 1 खवलेला नारळ सुद्धा मी घेतलेला आहे। तर आता मी पहिला काय करते, कुकरला हे सगळं लावून घेते। तर 1 वाटी डाळ जी घेतलेली आहे ती पहिली मी स्वच्छ धुवून घेते। भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवूनच मी कापलेल्या आहेत। तर ही डाळ बघा मी धुवून घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी वांगी जी कापलेली आहेत, छोटी वांगी कापली होते, 3 ते 4 वांगी घेतलेले आहेत मी आणि वांगी पाण्यात घातलेत, कारण वांगी काळी पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवली होती। तर डाळ धुतल्यानंतर डाळीमध्ये पहिलं वांगं घालत आहे। आता इकडे 1 शेवग्याची शेंग जी आहे ती सुद्धा मी बारीक कापून घेतलेली ती घालत आहे, शिवाय 2 टमाटर घालत आहे, कढीपत्ता घातलेला आहे, भेंडी घातलेली आहे, टमाटर घातलेलं आहे, गाजर घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं एका कुकरच्या डब्यामध्ये घातलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि दुसरीकडे मी कुकर गॅसवरती पाणी घालून तापत ठेवलेलं आहे। आता हे कुकरचं भांडं आतमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावरती प्लेट झाकते, म्हणजे आपण जे डाळ वगैरे जे भाज्या टाकलेल्या आहेत तर त्या बाहेर सांडू नये म्हणून। आणि इकडे कुकरला आता मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेलं आहे सांबरसाठी। तर बघा, खूप छान सगळं शिजलेलं आहे आपलं। बघा, डाळ सुद्धा चांगली शिजलेली आहे, शेवग्याची शेंग शिजलेली आहे, गाजर शिजलेलं आहे, भेंडी शिजलेली आहे। तर खूप छान असं एकजीव झालेलं आहे, खूप सुंदर बघा एकजीव झालेलं आहे। आता आपण काय करूया, पहिलं सांबर फोडणी घालूया। तर इकडे मी 1 भांडं ठेवलेलं आहे, तेल तापत ठेवलेलं आहे आणि राई, जिरे, लसूण, हिंग चिमूटभर असं मी इकडे फोडणीला घेतलेलं आहे। आणि तेल आपलं 2 चमचे घातलेलं आहे।
तेल चांगलं आपलं तापत आलेलं आहे. तर पहिला आता मी इकडे काय करते, तेल आपलं चांगलं तापते तर आपण चिमूटभर पहिला हिंग घालूया. आणि मग आता एका प्लेटमध्ये जे घेतलेलं आहे मी जिरे, राई, कढीपत्ता आणि लसूण, तर हे सगळं आता इकडे मस्त अशी फोडणी केलेली आहे. आणि आता मी घालणार आहे 1-2 चमचे छोटे कांदा पोह्याचे 2 चमचे होईल एवढा सांबर मसाला तेलामध्येच फोडणीला घालायचं आहे. आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मी 2 चमचे घेतलेली आहे. याच्याने काय होणार आहे, तिखट तर जास्त होणार नाही, फक्त कलर मात्र खूप सुंदर येणार. तर आता चांगलं आपण बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करूया. आणि आता जी भाजी आपण शिजवली होती डाळ वगैरे, तर हे आता आपण काय करूया, मस्त फोडणी घालूया. बघा खूप छान अशी करकरीत फोडणी झालेली आहे. तर बाकीचं साहित्य जे आहे तर ते सुद्धा मी आता ओतून घेते. आणि आता तुम्हाला जेवढं सांबर बनवायचं आहे त्या पद्धतीने आता तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे सांबरची, तर त्या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे. तर बघा खूप सुंदर अशी फोडणी आलेली आहे. आणि कलर पाहू शकता आमटीला, मस्त असा सांबरचा कलर आलेला आहे. आणि एकदम करकरीत अशी फोडणी झालेली आहे मस्त. आता एक उकळ येण्याची आपण वाट बघूया. चवीनुसार मी इकडे मीठ घालते. आणि आता आपलं सांबर जे आहे तर त्याला उकळी फुटते हळूहळू. तर छानशी आता उकळी फुटल्यानंतर आपण काय करायचं, ह्याला बाजूला ठेवायचं आहे. तर बघा खूप सुंदर असं सांबर आपलं तयार झालेलं आहे. सांबरला आपल्या बघा तरी खूप सुंदर आलेली आहे. एकदा आपण हलवून घेऊया. तर सांबरचा वास सुद्धा खूप सुंदर असा घरभर सुटलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने सांबर ट्राय करा. याच्यामध्ये तुम्ही कच्ची केळी घालू शकता, लाल भोपळा घालू शकता. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला, पण याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने आपलं सांबर तयार झालेलं आहे. आणि सांबरला खूप छान अशी उकळी सुद्धा फुटलेली आहे. तर आता आपलं सांबर हे तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचंय, जी खोबरा चटणी आहे त्याची आपण तयारी करून घेऊया. तर कोथिंबीर घेतलेली आहे, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, मिरची चवीनुसार घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. तर पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घालते, शिवाय कढीपत्ता घालते. आणि इकडे आता आलं घालते, लसूण घालते. आणि 1 चमचाभर मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आणि चवीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तर त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घाला. आणि 1 नारळ मी खवला होता ओल्या नारळाचा, तर तो सुद्धा आता घालणार आहे. तुम्हाला जेवढे तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घाला. आणि मग आता खोबऱ्याचा चव जो आहे, ओल्या नारळाचा चव, तर तो घालणार आहे. तर आपलं इडलीचं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे, शिवाय आता सांबर तयार झालेलं आहे. आणि आता इकडे चटणीची सुद्धा तयारी होते आपली. एकदा सांबर आणि चटणी तयार झाली की जसं जसं आपण इडल्या बनवतो तसं तसं आपण घरातल्या लोकांना ब्रेकफास्ट गरमागरम देऊ शकतो. म्हणून मग मी सांबर आणि चटणी पहिला बनवून घेते आणि मग बाकीचा ब्रेकफास्ट करत असते, म्हणजे पटापट द्यायला बरं पडतं. तर आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे, 1 वाटीभर. आणि आता मिक्सरला हे सुद्धा छानसं वाटून घेणार आहे. तर 1 चमचा जिरे मी आता घातलेले आहेत. तर आपलं खोबरा चटणी जी आहे बघा, कलर खूप सुंदर आलेलं आहे आणि छानसं असं चटणी आपलं वाटून झालेली आहे. तर चटणीला आता आपल्याला फोडणी घालायची आहे. तर फोडणीचं पॅन माझ्याकडे कोल्हापूरमध्ये नाही आहे, तर मी एका भांड्यामध्येच आता ही फोडणी तयार करणार आहे.
कोल्हापूरमध्ये माझ्याकडे सगळ्याच भांड्याच्या वस्तू आहेत असं नाही आहे, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत. तर फोडणीचं पॅन नाही आहे. जर फोडणीचं पॅन असतं तर वरून मी फोडणी ओतली असती. तर आता ते नसल्यामुळं मी इकडे भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल घालते. 1.5 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी. आणि मस्त आता लाल मिरच्या, 2 लाल मिरच्या, जिरे, राई, हिंग, कढीपत्ता अशा आता आपल्याला काय करायचं आहे, फोडणी करायची आहे. तर एका प्लेटमध्ये सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. आणि बघा तेल आपलं छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त अशी हिंग, राई, जिरे आणि लाल मिरचीची फोडणी बघा खूप सुंदर अशी झालेली आहे. थोडं आपण असं हलवून घेऊया. तर बघा खूप छान अशी कुरकुरीत अशी फोडणी झालेली आहे आपली. जिरे, राई सुद्धा छानसे तडतडलेले आहेत. आणि आता आपण जे वाटण केलेलं आहे तर ते आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. माझ्याकडे पॅन असतं तर मग मी एका भांड्यामध्ये चटणी ही त्याच्यावरती मस्त फोडणी घातली असती. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आता याच्यामध्ये जे मिक्सर भांडं जे आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं ओतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घातल्यामुळं ही जास्त वेळ तुम्ही बाहेर ठेवू नाही शकत. आता थंडी आहे तर थोडं राहू शकतं, पण 1 तासाच्या वर तर ह्याला तार येते. तर ह्याला लगेचच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तर आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चांगलं मिक्स एकजीव करूया आपण. आपली ही चटणी जी आहे फुटाण्याची डाळ घातल्यामुळे ह्या चटणीला जास्त वेळ ही चटणी राहू शकत नाही, याला तार येते, ही गोष्ट लक्षात ठेवा. पटपट झाल्यानंतर जर तुमची चटणी जर उरली तर तुम्ही लगेचच फ्रीजमध्ये ठेवा. तर बघा आपल्या चटणीला खूप सुंदर चांगला आलेला आहे. आणि चटणी खोबरा चटणी आपली तयार झालेली आहे. तर दुसरीकडे जे आपलं पीठ, इडलीचं पीठ जे आपण बनवलं होतं, तर आता आपण काय करायचं, पळीच्या साह्यानं आपण एकसारखं आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, हवा जाते आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या मस्त अशा स्पॉन्जी होतात. तर आता याच्यामध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही आहे, तर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. तर इकडे चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे इडलीच्या पिठामध्ये. इकडे मी इनोचा वापर केलेला नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पळीने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगलं एकसारखं हलवल्यानंतर कसं होतं, छान पीठ आपलं फुगलं जातं आणि इडल्या ज्या आहेत आपल्या छानशा स्पॉन्जी होतात. आता तुम्ही सगळेजण तुमच्या घरी ब्रेकफास्ट करता, तर महिलांना हे अजिबात सांगायची गरज नाही आहे. तर आपलं पीठ बघा छान तयार झालेलं आहे. आणि दुसरीकडे मी इडलीचं जे पात्र आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. प्लेटांना तेल लावून मी घेतलेलं आहे ऑलरेडी. आणि आता आपण त्याच्यामध्ये इडली पात्राच्या मध्ये आपण आता पीठ घालूयात पळीने. तर इकडे इडलीचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून मी गरम करत ठेवलेलं आहे. आणि आता मी इडलीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालून घेत आहे. त्याला आपण तेल ऑलरेडी मी लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यामुळं कसं होतं, आपल्या इडल्या चिटकत नाहीत, पटकन निघतात. त्याच्यामुळं तेल लावणं खूप जरुरी आहे. आणि आता हे सगळं जे प्लेट्स आहेत इडलीच्या सगळ्याला तेल लावून घेतलेले आहे. आणि सगळ्यांमध्ये आता मी काय करते, पीठ घालून भांड्यामध्ये ठेवते. पाणीसुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे. तर मस्त असा संडे ब्रेकफास्ट आज इडली, सांबर आणि चटणीचा बेत आहे. आणि मोरे साहेबांनी आम्ही दोघंच आहोत कोल्हापूरला. तर म्हटलं चला
दोघांसाठी छानशा आपण इडल्या करूया, म्हणून मग मी प्लॅन केला. आणि अशा पद्धतीने बघा सगळं जे आहे ते आपलं इडली पात्रामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे. जसं जसं होईल तसं मी एक एक इडली पात्र भांड्यामध्ये ठेवत आहे. आतलं पाणी सुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं भरून घेतलेलं आहे मी. तर बघा आता याच्यावरती झाकण ठेवते आणि बरोबर 10 ते 12 मिनिटांनी मी हे बाहेर काढलेलं आहे. तर बघा किती छान आपल्या बघा इडल्या झालेल्या आहेत. आणि थंड करायला सुद्धा मी खाली ठेवलेलं आहे. तर थंड झालेलं आहे आणि आपल्या इडल्या ज्या आहेत त्या बघा किती सुंदर अशा निघत आहेत आणि मस्त झालेल्या आहेत बघा. जाळी आलेली आहे छान आपल्या इडलीला. खूप सुंदर अशा झालेल्या आहेत इडल्या आपल्या. आणि सांबर आणि चटणी आपली ऑलरेडी तयार आहे. तर ह्या प्लेटमध्ये सगळ्या मी इडल्या काढून घेते. तर तुम्हाला ह्या इडली, सांबर आणि चटणी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. चला तर मग श्री स्वामी समर्थ.